नमस्कार. तुम्ही अगदी 1-2 दिवसाच्या बाळांना कावीळ झाल्याचं ऐकलेलं असेल आणि हे अगदी कॉमन आहे. म्हणूनच याला नॉर्मल जॉन्डिसही म्हटलं जातं. 5 पैकी साधारण 3 बाळांना हे होऊ शकतं. तर होतं काय, नॉर्मली आपल्या शरीरात लाल रक्तपेशींचं विघटन होतं आणि तयार होतो बिलिरुबिन नावाचा घटक. हा पिवळ्या रंगाचा असतो. हे बिलिरुबिन नंतर लिव्हरकडे म्हणजेच यकृताकडे पाठवलं जातं, जिथे त्यावर प्रक्रिया होतात आणि नंतर ते आपल्या शिसूद्वारे शरीराच्या बाहेर टाकलं जातं. बाळ जेव्हा आईच्या पोटात असतं तेव्हा बाळाला नको असलेलं बिलिरुबिन किंवा जास्त असलेलं बिलिरुबिन हे त्याच्या शरीराबाहेर टाकण्यासाठी आईचं लिव्हर मदत करत असतं. पण जेव्हा बाळ जन्माला येतं त्याचं लिव्हर तसंच आतडे हे प्रॉपरली डेव्हलप झालेले नसतात आणि म्हणून बिलिरुबिनवर होणारी प्रक्रिया ही व्यवस्थित होत नाही आणि म्हणून ते शरीराबाहेरही इफिशियंटली टाकलं जाऊ शकत नाही. तसंच लहान बाळांमध्ये लाल रक्तपेशींचं विघटन हे मोठ्या प्रमाणात होत असतं. नॉर्मली आपल्यामध्ये एका लाल रक्तपेशीचं आयुष्य हे 120 दिवसांचं असतं. पण तेच नुकत्याच जन्मलेल्या बाळामध्ये 60 ते 80 दिवसांचं असतं. म्हणजेच दुपटीने त्यांच्या शरीरात बिलिरुबिन तयार होत असतं. बिलिरुबिन तर मोठ्या प्रमाणात तयार होत आहे, पण ते इफिशियंटली बाहेरही टाकलं जात नाही आणि म्हणून रक्तामध्ये त्याची क्वांटिटी वाढत जाते. रक्तामधून ते आपल्या स्किनपर्यंत म्हणजेच बाळाच्या स्किनपर्यंत पोहोचतो आणि स्किन ही पिवळी दिसायला लागते, ज्याला आपण कावीळ म्हणतो. व्हिडिओ आतापर्यंत आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नॉर्मली ही कावीळ स्वतःहूनच बरी होते. जसं जसं बाळाचे ऑर्गन्स डेव्हलप होत जातात तशी तशी ही कावीळही बरी होत जाते. पण काही बाळांना फोटोथेरपीची गरज भासू शकते. फोटोथेरपी म्हणजे एक पर्टिक्युलर प्रकारची लाईट असते किंवा किरणं असतात, ज्यांच्यामुळे शरीरात बिलिरुबिनचं विघटन होतं, ब्रेकडाऊन होतं आणि ते इझिली शरीराच्या बाहेर टाकलं जातं. सूर्यप्रकाशातही हे किरणं आढळतात असं म्हटलं जातं आणि म्हणून बऱ्याच वेळा डॉक्टर आपल्याला लहान बाळांना, नुकत्याच जन्माला आलेल्या बाळांना सूर्यप्रकाशात ठेवायला सांगतात. व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा.